बंधू. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन, ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप. कोल्हापुरात नोंदवला जबाब. तर नागपूरचे सायबर पोलीसही ऍक्शन मोडवर. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद. संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल राजकीय दबाव होता, हे चुकीचं नॅरेटिव्ह. अमोल कोल्हेंचा दावा. शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे आंदोलनस्थळी, तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत, जरांगेंची टीका. फडणवीसांकडे दलाल, फिक्सर, पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचे. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून राऊतांनी केलं अभिनंदन. MMRDAच्या अधिकाऱ्यांवर मेट्रोचं काम करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा लाचखोरीचा आरोप. मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. स्वतःच्या कराराच्या उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा कंपनीचा प्रयत्न. MMRDAचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळेंची काल रात्री भेट. सांगलीतल्या विकास कामांसाठी भेट झाल्याचा जयंत पाटलांचा दावा. बावनकुळेंकडूनही दुजोरा. शिवसेना भवनात ठाकरेंच्या नेते उपनेत्यांची बैठक. राज्यभर दौरा करण्याचा निर्णय. उपनेत्यांना विधानसभा आणि लोकसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात येणार. माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम. शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातील निकाल कोर्टानं राखून ठेवला. 1 मार्चला निकाल स्पष्ट होणार. पुण्यातला गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 3 गुंडांसह म्होरक्या मारणेलाही अटक. राज्यसभेची कमिटमेंट असल्यानं मला खासदारकी लढवायची होती. राजन साळवींचा सत्कार करताना किरण सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न. फसवणुकीप्रकरणी न्याय मागत उचललं टोकाचं पाऊल. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीला पुन्हा पुढची तारीख. 4 मार्चला सुनावणी घेण्याची पक्षकारांची विनंती. त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र. मंदिरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नसल्याचा दावा. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्ता 50% 53%. 1 जुलै 2024 पासून निर्णय लागू. राज्यात उन्हाच्या झळा. मुंबईचं तापमान 38 अंशांवर तर रत्नागिरीतही तापमान 37 अंशांवर. पुढील 48 तास कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. आर्थिक निर्बंध लागलेल्या न्यू इंडिया बँकेत थकीत कर्ज भाजपमुळे राईट ऑफ. केरळ काँग्रेसच्या एक्सपोस्टला अभिनेत्री प्रीती झिंटाचं सडेतोड प्रत्युत्तर. 18 कोटींचं कर्ज 10 वर्षांपूर्वीच फेडल्याचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.